आज आपण नवी मुंबईच्या वाशीमध्ये आहोत. वाशीमध्ये वनमंत्री गणेश नाईक यांच्या अ, मार्गदर्शनाने आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी जनता दरबारची प्रत्येक वेळेला नियोजन करतायत. आजही देखील आहेत. आपल्याबरोबर काही पीडित व्यक्ती आहेत. काय विषय झालाय, काय सांगण्यात आलंय, तुमचा काय विषय होता? मी आता नवी मुंबईमध्ये 2008 पासून रूम बांधलेले आहेत. कुठे? तलवली घनसोली सेक्टर 21 भूखंड क्रमांक 128 त्या लोकांनी आता दिले नाव. पूर्वी एवढ्या वर्षात आम्हाला कधी नोटीस वगैरे काही चाललेलं नव्हतं, पण ह्या वर्षात आम्हाला सारखे नोटीस द्यायला लागले ते लोक. आम्ही 5-6 जनता दरबार अटेंड केला. साहेबांनी प्रत्येक वेळेला सांगितलं का नोटीस देऊ नका, यांना नोटीस देऊ नका. तरी आता त्या लोकांनी आम्हाला मागे एकदा 24 तासाची नोटीस दिली. त्याच्यानंतर आले परत आमच्यावर कॉन्व्हेट दाखल करतो म्हणून एक नोटीस पाठवली. ती फ्रॉड आहे. त्या नोटीसमध्ये काही तारीख नाही, काय नाही, म्हणजे संदर्भ नंबर वगैरे काहीच दिलेलं नाही. सिडकोचं नाव दिलंय आम्हाला आणि त्या ॲडव्होकेटच्या नावाने आलं. बरं नाही, ॲडव्होकेटच्या नावाने आलं होतं आम्हाला. ॲडव्होकेट राजेश चव्हाण म्हणून, ॲडव्होकेट राजेश चव्हाणच्या इथून कॉन्व्हेट दाखल करायचं नोटीस आली आम्हाला. त्या कॉन्व्हेट नोटीसवर त्यांची सही शिक्का वगैरे काहीच नाही, स्टॅम्प नाही, काय नाही. फक्त असंच पेपर फक्त त्रास द्यायचं काम करतात. बिल्डर त्रिपाठी म्हणून एक बिल्डर आहे, तो आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय सारखा. तो भरत ठाकूर तो आम्हाला काही ना काही नोटीस, आता पहिले 24 तासाची नोटीस पाठवली, त्याच्यानंतर आता परत 15 दिवसाची नोटीस पाठवली. आता मग आज तुम्ही गणेश नाईक यांच्या इथे आलेल्या आहात जनता दरबारमध्ये. काय सॉल्युशन निघालं, काय सांगण्यात आलं तुम्हाला त्यांच्याकडून? साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, तुमच्या रूम तुटणार नाही. मी ते तोडायला तर मी तिथे उभं राहीन. त्या अधिकाऱ्यांशी काय बोलणं वगैरे झालं? फोन अधिकारी ते भरत ठाकूर फोन उचलत होता. त्यांच्या वरचे मेंगडे साहेब त्यांच्याशी बातचीत केली. ते बोलले मी भरत ठाकूरशी बोलते म्हणून. म्हणजे समाधानात? हा, समाधान आहे. आम्ही समाधानी आहोत म्हणून 5-6 7वा आमचा जनता दरबार आहे. आम्ही 5वीला विष्णुदास भावेला आणि एकदा मंत्रालयात आणि एकदा ठाण्याला, असे 7 जनता दरबार आम्ही अटेंड केलं. म्हणजे याच विषयाच्या संदर्भात. आणि कसं आहे, तिकडचे अधिकारी येऊन आम्हाला सगळ्यांना हॅरेस करतात की आता 15 दिवसाच्या आतमध्ये नंतर आम्ही तोडणार. ते ऐकतच नाही कोणाचं. आता इथे आल्यानंतर साहेबांनी फोन केला तर मेघडे साहेबांनी ऐकून घेतलं आणि त्यांना ते सांगतील आणि बहुतेक त्यांना संजू नाईक साहेबांनी पण आमचे इथे मीटिंग ठेवली एमडी बरोबर याच विषय संदर्भात. आणि आम्हाला ते साहेबांवर संपूर्ण भरोसा आहे. आमचा साहेबांवर विश्वास. आम्ही साहेबांच्या पाठीशी एवढे वर्ष झाले आम्ही साहेबांच्या बरोबर आहोत. खूप खूप धन्यवाद. तर आपण पाहू शकता या पद्धतीनं या ठिकाणी जे संबंधित पीडित लोक आहेत यांचे घर 2008 पासून आहे, परंतु सिडको कडून एक नोटीस येतोय आणि त्याच्यामध्ये असंही त्यांचं म्हणणं आहे की नोटीसच्या बरोबर एक फेक नोटीस त्यांना पाठवण्यात आलेला आहे. तर सन्माननीय जे गणेश नाईक आहेत वनमंत्री, त्यांच्याबरोबर जेव्हा जनता दरबारामध्ये आल्यानंतर त्यांचं काम जे आहे होणार आणि त्यासाठी ते समाधान देखील आहेत, समाधानकारक व्यक्त करताना आपल्याला दिसतं.